तुम्हाला माहीत आहे का, मुंबईत एका काळी वाघांचा वावर होता. 1761 मध्ये ब्रिटिश अधिकारी आजच्या मुंबई उपनगर म्हणजे साठीत ओळखणाऱ्या सालसेटमध्ये वाघांची शिकार करत असत. 1806 मध्ये कुर्लाजवळ जनरल मॅकफर्सन यांच्या बंगल्याजवळ वाघ दिसले होते आणि 1822 मध्ये तर एक वाघ मलाबार हिलवरील गोवालिया टँकवर पाणी प्यायला आला होता. 1829 मध्ये एक वाघ खाडीतून पोहून माझगावला आला, जिथे त्याला काही रक्षकांनी आणि अरबी लोकांनी गोळ्या घालून ठार केले आणि 1860च्या दशकात ते माहीमजवळ आढळले. ह्या काळात त्यांच्या अनेक शिकारी झाल्या. मुंबईतील शेवटचा नोंदवलेला वाघ 1929 मध्ये जेजे सुतारी यांनी विहार तलावाजवळ गोळ्या घालून ठार केला. पण थांबा, 2003 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील नागला ब्लॉक येथे वनरक्षकांनी वाघ दिसल्याचे सांगितले होते. तसेच पाऊल खुणा आणि विष्ठाही आढळली होती, पण कोणतेही छायाचित्रण पुरावे मिळाले नाहीत. ते पुन्हा परत येऊ शकतात का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून खाली नक्की सांगा. आणि अधिक अद्भुत वन्यजीव कथांसाठी वाईल्ड सफरला फॉलो करा आणि आमच्या निसर्ग भ्रमंतीमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.